ही शोभला विक्राळ भक्त प्रिय प्रियोत्तम सदा विश्रम दासा विसी हर्षधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी निळा म्हणे बोध कलंकी धरी नेटकी रूपे ऐसी भक्त प्रिय प्रियोत्तम सदा विश्राम दासा विसी विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनोहरे महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताटिया दुसरे चरण संताटिया त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार पांडुरंगा करे प्रथम नमन दुसरे चरण संताटिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताटिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठला पेटी मास्तर असत या ना भला विक्राळ आनंदकंद सच्चितानंदकंद परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला
काळोबारायांचा आहे. प्रसंग पुण्यस्मरणानिमित्ताचा आहे. आज या ठिकाणी वैष्णवप्रेमी मल्हार भक्त कैलासवासी दत्तात्रय बाळकृष्ण निकम बाबांचे 5वे पुण्यस्मरण आहे. तसं पाहिलं तर समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आई वडिलांची दशक्रिया विधी सुद्धा करणं फार कठीण झालेलं आहे. बरेचसे माणसं दशक्रिया विधी सुद्धा करत नाही. परंतु या परिवाराने या ठिकाणी 5वे पुण्यस्मरण मोठ्या थाटामाठात आयोजित केलेले आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाबा सुद्धा फार मोठे भक्त होते. 4ही आश्रम त्यांनी स्वीकारलेले होते. बाबांनी गावामध्ये सुद्धा फार मोठा सप्ताह केला होता. हेलिकॉप्टरने महाराज आणले होते. त्या काळामध्ये एवढं शक्य नाही, परंतु बाबांनी फार मोठी तपश्चर्या करून हे सर्व उभं केलं. गावामध्ये 3 मजली मंदिर बांधलेलं आहे. बाबांची आणि माझी फार वर्षांपूर्वी भेट झाली होती. खूप लहान होते मी तेव्हा. दिंडी शिरूरला यायची, त्यामुळे बाबांची भेट व्हायची. घोडा असायचा. फार हौशी बाबा होते. त्यांच्या मांडीवर खेळायचे मी. फार छोटी होते तेव्हापासून. या परिवाराची आणि आमची फार जुनी ओळख आहे. आणि या परिवाराची आणि आमची ज्यांच्यामुळे ओळख झाली ते आमचे दाजी हरिभक्तपरायण सागर महाराज घुमरे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आमच्या दिदी कावेरीताई घुमरे. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहे. त्याचप्रमाणे बाबांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. गंगा भागीरथी छायाबाई दत्तात्रय निकम पत्नी, गंगा भागीरथी शकुंतला शशिकांत गायदणे बहीण, श्री भाऊसाहेब बाळकृष्ण निकम भाऊ, सौ इंदुबाई बसंत घोटेकर बहीण, हरिभक्तपरायण निलेश महाराज निकम मुलगा, उमेश दत्तात्रय निकम मुलगा, रमेश दत्तात्रय निकम मुलगा, सौ शोभा संभाजी भोसले मुलगी. असा हा संपूर्ण निकम परिवार आहे. आणि संपूर्ण पाहुणे मंडळीच आहे. त्यामुळे जमलेले सर्वच नातेवाईक आहे. महाराजांची सुद्धा फार मोठी भक्ती आहे. दरवर्षी दिंडी घेऊन ते शिरूरला येत असतात. फार मोठी त्यांची सुद्धा तपश्चर्या आहे. आणि गेल्या 4-5 दिवसापासून आपण हा उत्सव करत आहात. बाबा सुद्धा एवढा मोठा उत्सव पाहून खरोखर आशीर्वाद देत असतील. 5वं पुण्यस्मरण आहे, पण आपण सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात. या परिवारावरती आपलं किती प्रेम आहे हे यावरून दिसून येतं. किती सुंदर नियोजन केलेलं आहे. विठ्ठल रखुमाई साक्षात पंढरपुरात आल्यासारखंच वाटतंय. वारीच इथं आल्यासारखं वाटतंय. संपूर्ण यात्रा खूप सुंदर निघालेली होती. त्याचप्रमाणे फटाके सुद्धा आल्या फोडले. मी तर डचकूनच गेले. त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तपरायण संदीप महाराज, त्याचप्रमाणे मला ऐकायला कमी येतं ना वयामानानुसार. दोंडीराम महाराज छान गायन करतात. अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा सुद्धा परमार्थिक वृत्तीचे आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर नाचतात. एका ठिकाणी काय झालं दाजी, आम्ही कार्यक्रमाला गेलो. असेच विनेकरी होते. बाबांचं सारखंच वय असेल. कीर्तन सुरू झालं, मधी प्रमाण आलं का ते फार जोराजोरात नाचायचे. मी म्हटलं बाबा, कीर्तन संपल्यानंतर म्हटलं बाबा काय तुमची श्रद्धा आहे, किती भावाने किती भक्तीने प्रेमाने आनंदाने तुम्ही नाचत होतात. ते बाबा म्हणाले, आओ महाराज काय सांगावं, या गावकऱ्यांनी जबरदस्तीने विना माझ्या गळ्यात दिला आणि माझ्या धोत्रामध्ये घुसलं झुरळ. ते जसं जसं वर जायचं तसं तसं मी नाचायचो आणि जसं जसं नाचलं का ते तसं तसं वर जायचं. आता परत आयुष्यात विना घेणार नाही. पण आपली विनेकरी खरोखर परमार्थिक वृत्तीचे आहे. ते खरं तर परमार्थामधले तरुण आहेत. त्याचप्रमाणे सर्वच आमचे टाळकरी मंडळी असतील, बाल टाळकरी मंडळी असतील, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
ताईंच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहेत. स्वप्न नाही महाराज एवढं विद्यार्थी घडवणं. आपल्या घरामध्ये एकच काट्ट असतं, अख्खं घर डोक्यावर घेतं. हे सर्व एका एका घरचे सर्व एकत्रित सांभाळणं, त्यांना शिकवणं एवढं सोपं नसतं. त्याचप्रमाणे पेटी मास्तर आमचे मोठे बंधू माऊली महाराज चाळक, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य ओम महाराज, त्याचप्रमाणे एकनाथ महाराज, सर्वच देव आलेले दिसतात आज इथे. छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे. नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे आमचे शूटिंगवाले दादा, काय चॅनलचं नाव? राघव स्वरज्ञानी आणि स्वरज्ञान, गजर माऊलीचं 3 चॅनल आहे. वारे वा, तिघांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, आणि हे कीर्तन जर आपल्याला पाहायचं असेल तर या 3ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणखी कमेंट पण करा. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज, तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीम साठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर सिस्टीम आहे. जमलेले सर्वच पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, वाहेगावचे आमचे तिपाली मामा, तेही या ठिकाणी आलेले आहे. सर्वच पाहुणे मंडळी, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते कन्फ्युजन अगोदर मी दूर करते. आमच्या दोघींचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण आणि भाऊजाई कोण? तर मी ननंद आहे आणि या भाऊजाई आहेत, आणि आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजाई आहोत. आणि आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे, पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे? पूर्वीचा काळ. अरे देवा, काय आवाज आला रे! अरे 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 अरे, नाही मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? हा, आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? पुरुष मंडळ, कोणता काळ चांगला होता? सर्वांनी बोला मोठ्याने, कोणता काळ चांगला होता? बचत गट, कोणता काळ चांगला होता? सर्वजणी बोला मोठ्याने, कोणता काळ चांगला होता? आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता, पूर्वीचाच काळ चांगला होता. विठ्ठला 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 विठ्ठला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज जसं काही पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आता 20-25 वर्ष झाले जन्माला आले, निघाले पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतोच. कळतो की नाही? महिला मंडळ कळतो की नाही? कळतो. परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, आपण स्वतः अनुभवतो. आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? आत्ताच. सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचा. मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? मुलांना, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे.
आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवा. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. वा नाना. नाना नाना तापले. बघा मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? नाना म्हणाले की नाही? पण मला सांगा हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? का यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? हे मास्क मास्क मास्क. पूर्वीच्या काळी बैलाला मुस्क असायचं आणि जो बैल असा इथं तिथं तोंड घालतो ना त्याच्या तोंडाला मुस्कच असते. तसं मला तरी वाटतं यांच्या सुद्धा तोंडाला मुस्कच लावलेलं असावं. मुस्क नसतं तर रामकृष्ण हरी म्हणाले असते की नाही? पण म्हणाले का? दाजी म्हणाले का? तुम्ही आपल्या पार्टीचे ना? भाऊ आहे माझी. आपली पार्टी पक्की. आमची बहीण दिलेली बरं. विठाला असो. अभंग निळोबाराय यांचा आहे. निळोबाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात. भगवंताचे अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेसी भगवंताचे अनंत अवतार आहे आणि त्या अनंत अवतारांपैकी भगवंताचे मुख्य अवतार आहेत 10. किती अवतार आहे मुख्य? सर्वांनी मोठ्याने बोलत जा. किती अवतार आहे मुख्य? 10. तेच 10 अवतार निळोबाराय या अभंगातून सांगतात. प्रथम चरणामध्ये निळोबाराय भगवंताचे 5 अवतार सांगतात. मच्छ कच्छ वराह झाला खुजाही शोभला विक्राळ. मच्छ कच्छ वराह. खुजा म्हणजे वामन अवतार. खुजाही शोभला विक्राळ. विक्राळ म्हणजे नरसिंह अवतार. असे 5 अवतार निळोबाराय प्रथम चरणातून सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये निळोबाराय सांगतात की या भगवंताला भक्त हे अत्यंत प्रिय आहे आणि त्या भक्तांचे काम करण्यासाठी तो अविश्रांत विटेवरती उभा आहे. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासाविसी. तिसऱ्या चरणात निळोबाराय भगवंताचे 3 अवतार सांगतात. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपविशी. फरशधारी ज्याच्या हातात फरश आहे, परशु आहे. कोणता अवतार? परशुराम अवतार. फरशधारी धनुर्धर ज्याच्या हातात धनुष्य आहे. कोणता अवतार? राम अवतार. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपविशी कृष्ण अवतार. असे 5 अवतार निळोबाराय प्रथम चरणामध्ये आणि 3 अवतार तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. 5 आणि 3 किती झाले? किती झाले? 5 आणि 3 किती झाले? 8. राहिले किती? 2. ते शेवटचे 2 अवतार निळोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात.
निळा म्हणे बौद्ध कलंकी, बौद्ध आणि कलंकी. निळा म्हणे बौद्ध कलंकी, धरी नेटकी रूपी ऐसी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला आणि आपल्या कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देऊ शकेल की पूर्वीचाच काळ चांगला होता. बघा, 4-5 म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले, सहज म्हणतात आताच काही खरं नाही, पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वीचाच समाज चांगला होता, पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती, श्रद्धा होती. पण आता प्रेम राहिले नाही का, श्रद्धा राहिली नाही का, विश्वास राहिला नाही का, मान मर्यादा राहिली नाही. अहो, पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती. पदर पदर बचत गट नाही. तुम्ही नका घेऊ आता पटापटा, मी आताच सांगतच नाही. हे पदर बिदर सगळं पूर्वी होतं, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसानंही बदललं पाहिजे, फॅशन माणसानं केलीच पाहिजे. पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. छोड़ के दुनिया छोड़ के दुनिया दम पुराना क्यों बेलंगी हो गई. छोड़ के दुनिया दम पुराना क्यों बेलंगी हो गई. ऐसा निकला फैशन देखो पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे, आई वडील लग्न जमवायचे आणि मुलं मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. बरोबर आहे की नाही बाबा? खरं सांगा नाना, तुम्ही
पोरगी पाहायला गेले होते का? नव्हते गेले. कॅमेरा घ्या ना. लाजले पण नाना. पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे, बरोबर की नाही नाना? तुम्ही आपल्या पार्टीचे ना. नाना पार्टी बदलू नका बरं. दबाव देऊ नका. पूर्वी आई वडील लग्न जमवायचे, मुलं मुली गुपचूप लग्नाला उभे राहायचे. पण आता तसं राहिलं नाही. आता मुलं मुली लग्न जमवतात आणि आई वडील गुपचूप लग्नाला उभे राहतात. एवढंच नाही, मुला मुलींचं लग्न झालेलं आई बापाला पार 2 महिन्यांनी समजते. 6 महिन्यात तर यांचा घटस्फोट. ही आत्ताची परिस्थिती. हा, हे आत्ताचा काळ. म्हणून आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता. कोणता काळ चांगला होता? सर्वांनी सांगा मोठ्याने. कोणता काळ चांगला होता? पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. नाना रामकृष्ण हरी. बघा, मी तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले की नाही? सांगितले. आपणही सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? मावशी तुम्ही म्हणाले की नाही? म्हणाले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले. पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? भाऊ म्हणाले का? नाही. मग आता हे महाराज जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काही विंचू चावला असता का? पण नाही, असं नाही म्हणू द्या. महाराजांनी निळोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. आणि महाराज म्हणाले की निळोबरायांनी आजच्या अभंगात भगवंताच्या 10 अवतारांचे वर्णन केलेले आहे. आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले, आज कीर्तन जुगलबंदीसाठी 2 विषय आहे. पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे? आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. बरोबर ना? बरोबर ना? आता थोडस ध्यान देऊ नाही का? मला सांगा, जिथे पाणी कमी आहे, जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते की जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते? जिथे पाणी जास्त. बरोबर. जिथे पाणी जास्त आहे तिथे गवत जास्त उगवते. जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात? जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात. जिथे अधर्म नाही, ध्यान देऊ नाही का? जिथे अधर्म नाही तिथं देव अवतार घेतो की जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो? जिथे अधर्म जास्त वाढला तिथं देव अवतार घेतो. म्हणजे अधर्म वाढला की देव अवतार घेतो. बरोबर. अधर्म वाढला की देव अवतार घेतो. म्हणजे ज्या काळामध्ये जास्त अधर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात. बरोबर. आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. कोणत्या काळात जास्त अवतार आहे? कोणत्या काळात जास्त अवतार आहे? पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे. मग ज्या अर्थी देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त अधर्म वाढलेला होता. मग मला सांगा, असा धर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता.
मग मला सांगा, पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला? माणसांनी वाढवला. मग ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, ज्या काळातील माणसांनी अधर्म वाढवला, त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आत्ताच्या काळातील माणसे चांगली? आत्ताच्या काळातील माणसं चांगली. आणि हे महाराज म्हणाले पूर्वीची माणसं चांगली होती, पूर्वीचा काळ चांगला होता. हो महाराज, पूर्वीची माणसं जर चांगली असती, पूर्वीचा काळ जर चांगला असता, तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते. पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले? निळोपराय अभंगाच्या प्रथम चरणात भगवंताचा मत्स्य अवतार महाप्रलय काळाच्या पूर्वी बीजांचे रक्षण करण्यासाठी झाला. भगवंताचा कच्चा अवतार देव आणि दानव समुद्र मंथन करत असताना मेरू पर्वताला आधार देण्यासाठी झाला. भगवंताचा वराहा अवतार पृथ्वीची हिरण्याक्षाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी झाला. भगवंताचा नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि विठ्ठला 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 विठ्ठला. भगवंताने परशुराम अवतार घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, अत्याचारी क्षत्रिय मारले. भगवंताने राम अवतार घेऊन रावणाचा वध केला, दुष्ट राक्षसांना मारले. भगवंताने कृष्ण अवतार घेऊन कंसाचा वध केला आणि जरासंधासारख्या दुष्ट राक्षसांना संपवले. हे सर्व अवतार देवाला पूर्वीच्या काळात घ्यावे लागते. हे सर्व पूर्वीच्या काळातील अवतार आहे.
मग देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी. धर्मरक्षा वाया अवतार घेतली आपुला पाळी आपले आपल्या पायाची रक्षा जाना आपल्या पायाचे भक्त धर्मरक्षामय अवतार घेसे आपल्या पाणीसे भक्त जना. देवाला पूर्वीच्या काळी अवतार का घ्यावा लागला? तर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दुष्ट लोकांसाठी देवाला अवतार घ्यावा लागला. अवतार घ्यावा लागला. बराच हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावरच नसते. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. दोन मित्र एकदा गप्पा मारत बसले होते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, हे बघ मित्रा, मी तुला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नाची तू मला उत्तर द्यायची, पण पटापट उत्तर द्यायची. हा म्हणाला ठीक आहे, विचार. मग याने पहिला प्रश्न विचारला. हा म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत काय आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले आंबे तुला. हा विचार करू लागला. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीत किती आंबे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले 10च्या 10 आंबे तुलाच. पण याला काही उमजेनाच. हा म्हणतो, अरे जोर काहीतरी हिंट दे, जोर काहीतरी आयडिया दे, लगेच सांगतो. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे बघ मित्रा, या पिशवीतले आंबे कोणत्या जातीचे आहे हे जर का तू ओळखले तर या पिशवीतले हापूस आंबे तुलाच. तर या आंब्याला काही सांगता येईना. या म्हणजे त्या आंबेवाल्याच सांगते मी. तू घरी चल. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. या दोघांचं बोलणं पाठीमागं बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूहळू उठला, पुढे आला आणि त्याने याचे खनखन कानाखाली लागला. अशीच पहिला मित्र म्हणतो, हे आज काय करतो, हे आज काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आण. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. विठ्ठला पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आत्ताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला. अहो एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. होत्या की नव्हत्या? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. आताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आत्ताचा. आत्ताचाच काळ चांगला आहे. सर्वांनी सांगा, कोणता काळ चांगला आहे? थोडस मोठ्या आवाजात सांगा, महाराजांच्या कानावर फेटा आलेला आहे. कोणता काळ चांगला आहे? महिला मंडळ, कोणता काळ चांगला आहे? मुलांना, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला विठ्ठला
रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण हरी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही विंचू चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळी मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते की नव्हते? मुलांनो, मोठ्या आवाजात उत्तर द्या. करत होते की नव्हते? मोठ्याने सांगा, करत होते की नव्हते? आताच्या काळात करतात का? ते आमच्या पार्टीचे. पूर्वीच्या काळात आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये माता पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. आणि आताच्या काळात? आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलताही येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं. आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आले कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं हित पूर्ण केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं. आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याचे आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मग मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कोणाला? मुलाला की आई बापाला? आई बापाला. मग खरे सुशिक्षित कोण? आई बाप. आणि तेच आपले भगवंत आहे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंता आदि दर्शन तू घ्यावे, जन्म देणाऱ्या आई बापा, माणसा जाणून तू घे. कर माया पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. कर माया पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. दुःखवू नको रे कधी माणसा तुझ्या गायबाला. दुःखवू नको रे कधी माणसा तुझ्या गायबाला. बाबा
आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे, पण या परिवाराचा, या हरिभक्तपरायण निलेश महाराज निकम यांचा आदर्श घ्यावा तेवढा कमी आहे. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये 5वे पुण्यस्मरण या ठिकाणी साजरे केलेले आहे. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांनी घेतलेला वारसा ते पुढे चालवत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते भक्ती करत आहे आणि त्याच भक्तीचा आज हा एवढा मोठा परिणाम आहे. हा एवढा मोठा समाज ते भक्ती आहे. पण आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही. प्रगती म्हणजे प्रगती नावाची एखादी पोरगी नाही. काय नाव ठेवतील त्याचा पत्त्याच नाही. नाव तिचं प्रगती आणि पाहायला गेलं तर नुसतीच अधोगती. एका बाईचं नाव होतं शांताबाई. गाण्यातली नाही, नाव शांताबाई. नाव शांताबाई, पण भांडणाशिवाय करमतच नाही. मी तर वेगळंच ऐकलं होतं. नाव शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडायला लागली का कुत्रीची आई. कुठेही जाऊन भांडायची. याच्या वाव करणार, त्याच्या वाव करणार, वाव करून त्याचं पार मुस्काट पाडीती. त्याचं कळालं का? पण असलेली लवकर कळतंय तुम्हाला. विठ्ठल आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे. आणि त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे तुम्ही ऐकताय ना? पण हा, मग ऐका. श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते. त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं. परब्रह्म परब्रह्म भावार्था गोकुळी होडी झाला येता. भक्त पुंडलिकासाठी तो देव आला, विटेवरती उभा राहिला. राहिला का नाही देवा? देवा विटच नाही.
तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. कोणासाठी? भक्तासाठी. भक्तासाठी तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि हेच निळोबा सांगतात, भक्त प्रिय भक्त प्रिय प्रियतम 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 भक्त प्रिय उतारणी आठाचा अनर्थ करू नका, नाही तर म्हणतात महाराजांनी फुल घ्यायची सांगितली. भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासाविसी. तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. देव उभा राहिला. देव हिथं आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तो तिला म्हणतो अगं थांब, गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला जो देव मिळालेला आहे तो पूर्वीच्या काळातील पुंडलिकामुळे, म्हणजे पूर्वीच्या काळातील पुंडलिकाने आजच्या समाजाला देव मिळवून दिला. आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले, ओ मेले.
कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाले. अरे ज्या गोर गरीब लोकांच्या हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झालं. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा काळ, ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा. यांच्या कानाला सर्दी झालेली आहे. कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा आता हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? आता कशी जागेवर आली. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. विठ्ठल 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 विठ्ठल. आत्ताच मला बडबड्या म्हणणारे या मुखिया महाराजांनी सांगितले. मुक्या नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले. घरी चला की पूर्वीचाच काळ चांगला आहे. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथं राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. ताई यांचं असंच आहे, खायचं या काळातलं आणि गायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचं असंच असतं ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाट चारे वाट सरू काय पातूस खेड्याला 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 खेड्याला. आणि सोन्याचं मुरुगा माझ्या बंधूच्या वाड्याला 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 आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसे ना? कोणाच्या? नाही दुसरीच सांगते मी. माझ्या भावाच्या म्हणजे तुमच्याच घरी. म्हणून मी कीर्तनात तुमचं काहीच सांगत नाही. अशीच एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती. लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी पाडी बाई पाडी. कोण्या मेल्यानं गेली साडी आली पोलिसाची गाडी. आणि हातात पडली बेडी बाई बेडी बेडी बाई बेडी. आता हे काय गाण्यासारखं सद्गुण आहे का? पण काय गावं काय नाही. माणसाने गावं पण कसं गावं? सुंदर माझी
आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला. जगातील लाखो लोक मारले गेले. जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे. जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणजे यांच्या काळात पूर्वीच्या काळात लाखो नाही करोडो नाही अरबो लोक मारले गेली. त्याचं काय? तुम्ही म्हणाल अरबो लोक मारले गेली. हो अरबो लोक मारले गेली. केव्हा सांगते ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण नक्की नाही तो काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. अशाच एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारखे झटके मारत होत्या. सारखे झटके मारायच्या. तू घरीच चल. जाऊ दे आता मी इथंच थांबून घेते. मी म्हंटल मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाला नाही नाही महाराज शेळी बांधली. म्हटलं मग बकरू बांधायचं विसरलं का? मावशी म्हणाला नाही नाही महाराज बकरू बांधलं. म्हटलं मग कुलूप लावायचं विसरलं का? मावशी म्हणाल्या हो महाराज शेळी बांधली बकरू बांधलं कुलूप लावलं कुलपाला झटका पण हाणला. पण म्हटलं पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं मावशी अगोदर जर कडी लावलेली असेल तर ठीक पण अगोदर कुलूप लावून नंतर कडी लावलेली असेल तर राम 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 राम. हो मावशी घर कीर्तनातून उठल्या ना घरी जायला पाठीमाग सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाली आथमाई कुलूप बरोबर लावलेली आहे बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. त्या मावशीचं लक्ष कुलपावर होतं. तसं तुमचं लक्ष आहे ना कशावर? कुलपावर. व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोकाही ध्यान देऊ नये का? दशायुता नामयुतम सहस्राणी च विंशती. दशायुता नामयुतम सहस्राणी च विंशती कोट्यान षष्टीच षटचैव यस्मिन राजन मृती होता. कळालं काही? कळालं काही नाही? अहो तुम्हाला काही कळत नाही म्हणून आमचं बरं आहे ना. हे मात्र खरं आहे ना. थोडं सोपं करून सांगते. फ्रॉम टुडे बिफोर 5,500 years ago 1,066 billion 20k people are dead in महाभारत. आता कळालं का नाही? मंडपावरून गेलं. मंडपावरून गेलं. मग अजून सोपं करून सांगते. हा मराठीतच सांगते. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसे मारले गेले. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकरं बाळ उघड्यावरती. मग आता मला सर्वांनी सांगा
आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली? पूर्वीच्या महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? कोणत्या काळात? पूर्वीच्या. ऐकलं का महाराज? कोणत्या तरी एकच पार्टीकडून बोला राजा हो. पूर्वी एवढी सत्तेने भारतामध्ये नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. 150 वर्ष. मग पारतंत्र्यामध्ये जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवतं. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? आताच्या काळातील महात्मा गांधी, आताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहाल मतवादी होऊन तर काहींनी मवाल मतवादी होऊन स्वतंत्रासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारात धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात काही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. आणि हेच निळोपराय सांगतात अभंगाच्या. परशधारी धनुर्धरा, 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 आया परशधारी धनुर्धरा. स्वरूपा सुंदर गोपी वेशी, स्वरूपा सुंदर गोपी वेशी, भक्त प्रिय प्रियोत्तमा, भक्त प्रिय प्रियोत्तमा. स्वरूप सुंदर गोपवेशी, स्वरूप सुंदर गोपवेशी, प्रियोत्तमा, भक्त प्रिय प्रियोत्तमा. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्रासाठी लढा दिला, भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे? स्वतंत्राचा काळ म्हणजेच आत्ताचा काळ. कोणता काळ? मग कोणता काळ चांगला आहे? आताचा. कोणता काळ चांगला आहे? आज या निकम परिवाराने आमच्या निलेश महाराजांनी एवढा सुंदर कीर्तनाचं आयोजन केलं. 5व्या
सुंदर सुंदर प्रकारचे या ठिकाणी डेकोरेशन सुद्धा केलेले आहे. आज कीर्तनासाठी सर्वांना फेटे सुद्धा बांधलेले आहे. एवढा सुंदर सोहळा त्यांनी केला आणि एवढा सुंदर सोहळा आपण आत्ताच्या काळात पाहतो. हा आहे आत्ताचा काळ. मग कोणता काळ चांगला आहे? आत्ताचा. कोणता काळ चांगला आहे? आत्ताचा. आत्ताचाच काळ चांगला आहे. तुम्ही म्हणाल महाराज आताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? पूर्वीचा. पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? आत्ताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा. चालू द्या दिवसभर. तुम्ही म्हणाल आमचीच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. सांगतो पण त्या अगोदर सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन कर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वजनापेक्षा ना उंचीपेक्षा जास्त झाली. बाबा घरी पोचन का असं आम्ही? ये हार नहीं, ये हार नहीं, आप सभी का प्यार है और इस प्यार के सामने आज हमारी हार है. काढू का? तुम्ही म्हणाल महाराज पूर्वीचा काळ चांगला की आत्ताचा काळ चांगला? नाही हो. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळात 100 रुपये लवकर पाहायला सुद्धा मिळत नव्हती. आणि आताच्या काळात
आताच्या काळात लोकांकडे लाखो रुपये आहे. मग कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळी 100 रुपये पाहायला मिळत नव्हते. आज लोकांजवळ लाखो रुपये आहे, ही गोष्ट खरी आहे. पण त्या लाखो रुपयांमुळेच खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत वा. चाललेले आहे. मग खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? महाराज चांगला आहे का? तुम्ही आपल्या बाजूने नाही नाही मग कोणता काळ चांगला आहे? कोणताच नाही पूर्वीच पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात प्रत्येकाकडे गाड्या आहे. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणारा आत्ताचा काळ चांगला? कोणताच नाही. हे अपक्ष कोण आहे? पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हतेच. होते का? नव्हते. गाड्याच नव्हतं, ते ऍक्सिडेंट कुठून होतील? पण आताच्या काळात ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असा ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला नाही. आहे का? मग नाही. कोणता काळ चांगला आहे? कोणताच नाही. पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. पण आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? आताच्या काळात. मग कोणता काळ चांगला आहे? कोणताच नाही. दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या मित्रांबरोबर बोलायचा विसरला, आपल्या पत्नी बरोबर बोलायचा विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर बोलायचा विसरला, आणि आई वडिलांचा तर विषय सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? बचत गट कोणता काळ चांगला आहे? कोणताच नाही. तुम्ही काय बचत गट आहे का? हा बचत गट मुख्यमंत्र्याच्या बहिणी, मुख्यमंत्र्याच्या बहिणी आपण. कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात मुख्यमंत्रीच होत्या. पूर्वीच्या काळात 2 भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या. पण आताच्या काळात 5 पक्वान्नाचे जेवण मिळते. मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं, कारण हायब्रिड नव्हतं ना. आताच्या काळात हायब्रिड खाणं वाढलं, त्यामुळे माणसांचे आजारही वाढले. मग असा आजार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? नाना चांगला आहे का? नाही. मग कोणता काळ चांगला आहे? कोणताच नाही. पूर्वीच्या काळात बरेचसे लोकही अशिक्षित होती, आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोकही शिक्षित आहे. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला? आताचा. पूर्वीची लोक अशिक्षित होती, पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं, होता का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचा. हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले, लय लवकर आले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला.
पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. आता माझ्याही लक्षात आले आत्ताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. अन्नदानाच्या पंक्ती होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. आत्ताच्या काळामध्ये 5वे पुण्यस्मरण एवढ्या मोठ्या साजऱ्याप्रमाणे साजरा केले जाते म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही चांगला नव्हता, काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ पूर्वीचाही चांगला नव्हता. काळ चांगला किंवा वाईट नसतो, काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. देवा पाहताय की नाही? देवाच्या हाताला कळ लागली. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार. आणि हेच निळोपर आहे सांगतात अभंगाच्या. निळा म्हणे बौद्ध कलंकी, निळा म्हणे बौद्ध कलंकी, निळा निळा म्हणे बौद्ध कलंकी, निळा म्हणे बौद्ध कलंकी, निळा म्हणे बहुत कलंकी, निळा म्हणे बहुत कलंकी, निळा म्हणे बहुत कलंकी. धारी नेत रूपे ऐसी भक्ता प्रिया भक्ता प्रिया
नातरी बाळक बडा बोली का बाकुडा मी सुका पावली. ते चोच करुणी माऊली रे जय जयवी. झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा आमचे गुरुवर्य बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज साळक यांच्या चरणी अर्पण करते. ज्यांचे आज पुण्यस्मरण आहे वैष्णव प्रेमी मल्हार बाबा, कैलासवासी दत्तात्रय, बाळकृष्ण निकम बाबांनी फार मोठे सुसंस्कार या परिवारावरती दिलेले आहे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा असे असणारे हरिभक्त परायण निलेश महाराज निकम, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि संपूर्ण निकम परिवार, या परिवाराने खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी असाच कार्यक्रम आयोजित करतात अशी ही बातमी आम्हाला कळालेली आहे. एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो. या परिवाराचे मनापासून आभार मानते. आणि या परिवाराचे, आमच्या निकम महाराजांचे ज्यांच्यामुळे दर्शन झाले असे असणारे आमचे हरिभक्तपरायण कावेरी दिदी, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सागर महाराज घुमरे दाजी, त्यांचे मनापासून आभार मानते. दोघे सपत्नीक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मनापासून आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनाला जमलेले सर्वच धार्मिक क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी, सर्वच टाळकरी मंडळी, बाळ टाळकरी मंडळी, तिन्ही शूटिंगवाले दादा, त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा, साक्षात नामदेव महाराजच दिसतात ते. त्याचप्रमाणे आमचे दोन्ही मृदुंगाचार्य, आज सगळे जुगलबंदी आहे. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. जमलेले सर्वच भाविक भक्त, पंचक्रोशीतून आलेले सर्वच पाहुणे मंडळी, निकम महाराजही पाहुणे आहे, त्यामुळे जमलेले सर्वच नातलग मंडळी आहे, त्यामुळे सर्वच नातलग मंडळी सर्वांचे मनापासून आभार. पार्ट्या बदलणारे, कीर्तनात झोपणारे, अपक्ष नको तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते. ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्याने लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तुका म्हणे फार थोडा तरी घ्या लिहून. नंबर पूर्वीच आहे पण आता लिहून घ्या. नंबर पूर्वीच आहे, आताच लिहून घ्या. 75
17 47 70 07. परत एकदा सांगते 75 17 47 7000 भात ते 7. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली तुकाराम